the issue of fidelity in transposition. Now this fidelity or the percentage of this fidelity is to be considered in the aspects which we discussed yesterday, in the context of aspects which we discussed yesterday. काल आपण ज्या संदर्भांचा, ज्या काही 4-5 मुद्द्यांचा विचार केला, त्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आपण मूळ संहितेशी किती प्रमाणात ट्रान्सपोजिशन किती प्रमाणात झालेलं आहे याचा विचार करायचा होता. यामध्ये आपण जे मुद्दे बघितले ते म्हणजे एकतर डिटेल्स ऑफ सेटिंग अँड प्लॉट रिटेन्ड इन द फॉर्म विच इज ॲडॅप्टेड. आपण जो नवीन फॉर्म ॲडॅप्ट केलेला आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणात सेटिंग आपण मूळ संहितेचं ठेवलेलं आहे हा एक क्रायटेरिया होता. त्यानंतर हाऊ मच टोन्स ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट आर पास्ड ओव्हर इन द न्यू फॉर्म. नवीन फॉर्ममध्ये जुन्या फॉर्मचे किती टोन्स, टोन म्हणजे काय की त्याचे अर्थ असतात ना, एकाच गोष्टीला बरेच अर्थ असतात, ते किती प्रमाणात अर्थ दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेलेले आहेत हाही एक मुद्दा. त्याला नुआन्सेस असा शब्द आपण काल वापरला होता किंवा गेल्या लेक्चरला वापरला होता. त्यानंतर तिसरा आस्पेक्ट येतो तो म्हणजे हाऊ मेनी थीम्स. वन स्क्रिप्ट कंटेन्स मेनी थीम्स. एका स्क्रिप्टमध्ये बरेचसे थीम्स असतात आणि त्यापैकी किती थीम्स आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये नेलेल्या आहेत याचा अभ्यास केला जातो. त्यानंतरचा घटक येतो तो म्हणजे ओरिजिनल स्क्रिप्ट इज रिटन लॉंग बॅक. जे स्क्रिप्ट असेल ते काही काळापूर्वी लिहिलेलं असतं आणि ते स्क्रिप्ट त्या काळाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बॅकग्राऊंडमध्ये घडलेलं असतं. मग ती ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बॅकग्राऊंड किती प्रमाणात ट्रान्सफॉर्म केली जाते हाही एक मुद्दा फिडेलिटीच्या संदर्भात विचारात घेतला जातो. दॅट इज हिस्टॉरिकल अँड कल्चरल बॅकग्राऊंड अल्टर इन द adapted work. The last is the change in the meaning of the work. The last is change in the meaning of work. Now let us discuss the arguments which are made so far about the fidelity of the adapter. जी व्यक्ती हे ट्रान्सपोजिशन करत असते याच्यामध्ये त्याचा मूळ संहितेशी किती प्रामाणिकपणा आहे याबद्दलचा आपण ही जी थिअरी आहे या थिअरीबद्दलचे काही घटक आहेत त्या घटकांच्यावर आपण विचार करू. द फर्स्ट थिंग इज दॅट द टेक्स्ट वेन इट इज ट्रान्सफॉर्म, वेन इट इज ॲडॅप्टेड, व्हॉट हॅपन्स? लेट अस सी. Suppose Mahabharata is adopted by B.R. Chopra in making Mahabharata TV serial. ही TV सिरियल निर्माण करण्यासाठी काय केलेलं आहे? महाभारत हे जे ओरल स्वरूपातलं आहे ते दुसऱ्या फॉर्ममध्ये आणलेलं आहे. आता पहिल्या फॉर्ममध्ये काय असते? It is written script. Psychological changes which take place in the characters. What kind of issues are faced by Kunti when she gave birth to 5 Pandavas? 5 पांडवांना जन्म देत असताना तिच्यामध्ये ज्या काही मानसिक प्रॉब्लेम तिनं सहन केले त्याचं स्वरूप काय होतं हे इट कॅन बी डिस्कस्ड इन डिटेल. It can be discussed in detail in narration, in description. वर्णन करताना या गोष्टीचं वर्णन आपण चांगलं करू शकतो. बट दॅट कॅनॉट बी शोन ऑन स्क्रीन. स्क्रीनवर हे दाखवता येईल का व्यवस्थित?
नाही. स्क्रीन हॅज लिमिटेशन्स. स्क्रीन हॅज लिमिटेशन्स. सो व्हेन यू आर चेंजिंग वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म, ज्यावेळी तुम्ही एक फॉर्म दुसऱ्या फॉर्ममध्ये चेंज करत असता त्यावेळी देर आर हंड्रेड्स ऑफ पॉसिबिलिटीज ऑफ इंटरप्रिटेशन. अर्थ लावण्याच्या 100 शक्यता आहेत ना, पण त्या 100 शक्यता आर बाउंड इन द फॉर्म ऑफ न्यू फॉर्म. नवीन जो फॉर्म आहे सिनेमा स्वरूपातला आपण फॉर्म घेणार आहे. आता सिनेमामध्ये जेवढा मानसिक संघर्ष दाखवता येईल तेवढाच मानसिक संघर्ष तिथं दाखवता येणार ना. इट कॅनॉट बी शोन टू अ फुल एक्सटेंट. दॅट इज डिस्कस्ड बाय रायटर इन डिस्क्रिप्शन्स ऑफ मृत्युंजय. मृत्युंजयच्या कादंबरीमध्ये जो शिवाजीराव सावंतांनी जो मानसिक जी आंदोलनं कुंतीची वर्णन केलेली आहेत ती सिनेमा याच्यामध्ये करता येणार नाहीत. बरोबर आहे. हॅव यू अंडरस्टूड इट? हे लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे याचा अर्थ की अदर पॉसिबिलिटीज ऑफ इंटरप्रिटेशन, अर्थ लावण्याच्या अधिकच्या ज्या शक्यता आहेत, अदर पॉसिबिलिटीज मीन्स अधिकच्या ज्या शक्यता आहेत त्या शक्यतांवर मर्यादा येते. दे आर सबड्यूड मीन्स दे बिकम मर्यादित. त्या काय होतात? मर्यादित होतात. वेअर ॲज इन डिस्क्रिप्शन देअर आर सेव्हरल पॉसिबिलिटीज. वर्णन करत असताना हजारो शक्यता आहेत, पण त्या हजारो शक्यता आपण घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. ही एक मर्यादा फिडेलिटीचा प्रश्न आपण विचारात घेत असताना होत असतो. दुसरी एक गोष्ट होते ती काय होते बघा. व्हॉट हॅपन्स, रायटिंग इज ओल्ड आर्ट. नाव न्यू नुआन्सेस आर क्रिएटेड थ्रू approach of this media or video and all the things which we just experience in the times of internet. इंटरनेटच्या कालावधीमध्ये आपण जे नवीन मीडियाचा अनुभव घेतो त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ना. नाव व्हॉट हॅपन्स यू सी, ओरिजिनली देअर वॉज ओरल ट्रॅडिशन. महाभारतात काय होतं, गाणी म्हणून ते खालीपर्यंत आलं ना. त्यानंतर काय झालं, इट वॉज रिटन. नंतर काय झालं, ते लिहिलं होतं. लिहिल्यानंतर त्याचा ड्रामा तयार केला आणि ड्रामाचा पुन्हा सिनेमा तयार झाला. बघा ही प्रोसेस झाली ना 3मध्ये. म्हणजे लिखाण, नाटक आणि सिनेमा तिन्ही गोष्टी एकत्र आल्या. आता ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणजे 3 थिंग्स कॉन्वर्ज मीन्स टू कम टुगेदर. 3 थिंग्स कॉन्वर्ज्ड टुगेदर. अँड व्हेन थिंग्स डू कॉन्वर्ज, त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टी एकत्र येतात. त्यावेळी फक्त लिखाणानं साधता येईल त्यापेक्षा चांगला इफेक्ट साधता येईल ना. एकापेक्षा अधिक कला एकत्र आणल्या तर त्याचा परिणाम हा चांगला होईल ना. म्हणजे मूळ संहितेचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट अधिक चांगला करण्यासाठी, टू एनरिच द इफेक्ट ऑफ वन आर्ट फॉर्म, convergence of many art forms is used and this is positive effect in adaptation. आणि हा adaptationमध्ये रूपांतर करत असताना हा एक त्याचा पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे. नाव यू सी, पिग्मेलियन is a play written by Bernard Shaw. Now that play is made into a painting. And that play is made into a movie named Fair Lady. The same play is made into opera.
मीन्स सेम प्ले इज अडॅप्टेड फॉर 4 डिफरंट फॉर्म्स. पहिल्यांदा त्याचं चित्र काढलं, नंतर त्याच्यापासून सिनेमा तयार केला, नंतर त्याच्यापासून ऑपरा तयार केला. आणि हे एवढं सगळं करत असताना माय फेअर लेडी हे सुद्धा, माय फेअर लेडी नावाचा जो चित्रपट आहे तो चित्रपटसुद्धा अतिउत्कृष्ट तयार झालेला आहे. का तयार झाला? कारण का त्याच्यामध्ये ऑपरा, सिनेमा, नाटक, आणखीन म्हणजे पेंटिंग, हे या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या. म्हणून ती फुलराणी याची जी पिग्मेलियनमध्ये जी गोष्ट आहे ती गोष्ट चांगली केली आहे, चांगली होते, पुढं जाऊन चांगली होते. नाव लेट अस कन्सिडर द सेम थिंग इन द कंटेक्स्ट ऑफ सैराट मूवी सैराट अँड धडक. सैराट हा चित्रपट त्याचंच चित्रपटाचं रूपांतर धडकमध्ये केलेलं आहे. परंतु सैराट हा चित्रपट बघताना ज्या भावनिक आंदोलनं होतात तेवढी भावनिक आंदोलनं धडक हा चित्रपट बघताना होत नाहीत. एव्हरी टाईम वेन आर्ट कॉन्व्हर्जेस, प्रत्येक वेळी ज्यावेळी वेगवेगळ्या कला एकत्र येत असतात त्यावेळी असं नाही होत की प्रत्येक वेळी त्याचा प्रभाव हा चांगलाच साधला जाईल. म्हणजे 2 व्यक्ती एकत्र आल्या तर त्याचा परिणाम दोन्ही वेळी चांगलाच होईल असं काय आहे का? तर जसा सैराट आणि धडकचा एक्सपिरियन्स आहे त्या प्रमाणात प्रभाव हा कमकुवतसुद्धा होण्याची शक्यता आहे. सो हॅव यू अंडरस्टूड दिस थिंग? नाव इन द बुक which is written, which came in 1984, which came in 1984, the name of book is Concepts in Film Theory. What is the book's name? Concepts in Film Theory. And in this film theory concepts we come across the aspects of film described in detail by the theorist. तो जो थिअरीत लिखाण करणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं या ह्याच्यामध्ये ह्या ॲडॅप्टेशनची थिअरी फिल्ममध्ये ट्रान्सफॉर्म करत असताना ही ॲडॅप्टेशनची थिअरी इथं व्यक्त केलेली आपल्याला दिसते. सो लेट अस थिंक अबाउट दिस इन द कंटेक्स्ट ऑफ द थिअरी. दिस थिअरी सेज, ही थिअरी असं म्हणते की व्हेन वन फॉर्म इज अडॉप्टेड इन द अदर फॉर्म देर आर 3 थिंग्स इन्वॉल्व्ड इन इट. फर्स्ट इज बॉरोईंग. बॉरो मीन्स काय? उसणं घेणं. बॉरो म्हणजे उसणं घेणं. दुसरी गोष्ट म्हणजे इंटरसेक्टिंग. इंटरसेक्टिंग मीन्स इंटरसेक्ट म्हणजे कट करतो. दोन्ही इन द सर्कल, दिस सर्कल कट each other. So one circle overlaps the other circle. In intersection, one art overlaps on the other art. एक कला दुसऱ्या कलेच्या काही भागामध्ये इंटरसेक्ट करते, तिचा भाग कवर करते आणि त्यामुळं या गोष्टीचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. आय हॅड डन इट इन अ राईट फॅशन फर्स्ट. 29 आणि 8 मी पहिल्यांदाच लिहिलं होतं. नाव जस्ट यू डिड इट रॉंग वे. I didn't want that to come here, but it has come anyway. So what happens when two fields come together, they overlap. So second thing in the theory of the book, त्या पुस्तकामध्ये जी थिअरी डिस्क्राईब केली आहे त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा विचार केला आहे तो म्हणजे इंटरसेक्शनचा, ओव्हरलॅपिंग ऑफ 2 fields. आणि हा ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं जो काय परिणाम होतो, जो परिणाम होतो याबद्दल ही
या याच्यामध्ये विचार केलेला आहे. नाव इन बॉरोईंग व्हॉट इज कन्सिडर्ड? इन बॉरोईंग व्हॉट इज कन्सिडर्ड? बॉरो म्हणजे काय? उधार घेणे. नाव व्हॉट हॅपन्स हिअर यू सी, द फिल्म इज मेड ऑन ऑलरेडी फेमस बुक. ऑलरेडी फेमस जे पुस्तक असते त्याच्यावर चित्रपट बनवलेला असतो ना. से स्टोरी ऑफ सेन्स अँड सेन्सिबिलिटी, सेन्स अँड सेन्सिबिलिटी, हे जेन ऑस्टेननं लिहिलेली कादंबरी आहे. याच कादंबरीवर सेन्स अँड सेन्सिबिलिटी ही अँड सेन्सिबिलिटी ही मूवी तयार केली. आता ही मूवी तयार करत असताना ओरिजिनल टेक्स्टमधलं जनरली किती टक्के नवीन फॉर्ममध्ये जनरली घेतलेलं आहे, म्हणजे ए हे किती टक्के बीमध्ये घेतलेलं आहे, याच्यावर हा सुद्धा एक घटक थिअरी ऑफ फिडेलिटीचा विचार करत असताना विचारात घेण्यासारखा आहे. म्हणजे लक्षात आलं का बघा, काय करतो माणूस, तर जुन्या फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये घेत असताना ओरिजिनल फॉर्ममधलं किती मटेरियल स्वीकारलेलं आहे यावर तो मूळ संहितेशी किती प्रामाणिक आहे या गोष्टीचा विचार होतो. आणि आपण प्रामाणिकपणा या गोष्टीवर विचार करत आहोत. प्रामाणिकपणा म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये घेत असताना किती प्रमाणात लेखक प्रामाणिक आहे या मुद्द्याचा विचार करत आहोत. नाव सेकंड इज इंटरसेक्टिंग. नाव व्हॉट इज दिस इंटरसेक्टिंग? Intersecting is something which is overlapping. Now, novel is a altogether different form. कादंबरी हा वेगळा फॉर्म आहे, महाकाव्य हा वेगळा फॉर्म आहे, बरोबर आहे, आणि सिनेमा हा वेगळा फॉर्म आहे. आता वेगळ्या फॉर्ममध्ये तयार करत असताना लेखक जुन्या फॉर्ममधल्या कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायचं हे डिसाईड करतो. सो द न्यू पर्सन हू ॲडॅप्ट्स ही सेट्स हिज इंटेन्शन्स. तो काय त्याचं उद्दिष्ट निश्चित करतो आणि त्या उद्दिष्टानुसार ही टेक्स सम ॲस्पेक्ट्स फ्रॉम ओरिजिनल. बरोबर आहे की नाही? काय करणार आहे आपण, हा उद्देश. मी आता तुम्हाला काय शिकवणार आहे याचा विचार करून मी माझा ब्रेन ॲटोमॅटिकली माझा ब्रेन त्या प्रमाणात त्या कन्सेप्ट स्वीकारायला लागला आणि त्या तुम्हाला द्यायला लागला. तसाच मूळ संहितेमधला किती भाग आपण स्वीकारायचा याचं इंटेन्शन काय आहे लेखकाचं, यावर हे म्हणजे हा इंटरसेक्शन किती प्रमाणात घ्यायचा हे त्या लेखकाच्या याच्यावर ठरत असतं. नाव लेट अस कन्सिडर ॲन एक्झाम्पल ऑफ द प्ले किंग लिअर. आणि किंग लिअर या नाटकाचंच ॲडॅप्टेशन नटसम्राट या नाटकामध्ये केलेलं आहे. आता बघा, इथला राजा निघून जातो आणि इथं कलाकार होतो तो. हे इंटेन्शन आहे ना लेखकाचं. लेखकाला ती थीम वेगळ्याच फील्डमध्ये विचार करायचा, वेगळ्याच फील्डमध्ये ती थीम विचारात घ्यायची आहे. म्हणून वेगळ्याच फील्डमध्ये ही थीम विचारात घ्यायची असल्यामुळं हा किती इंटरसेक्शन होतो याचाही आपण विचार करायला पाहिजे. नाव ट्रान्सफॉर्मेशन इज ए काइंड ऑफ ॲडॅप्टेशन. ट्रान्सफॉर्मेशन हे एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. हे ॲडॅप्टेशन म्हणजे फक्त भाषेचाच घटक आहे का? म्हणजे भाषेमध्ये एक स्क्रिप्ट
भाषेमधलं एक स्क्रिप्ट तो दुसऱ्या भाषेमध्ये घेतो, एवढं सोपं आहे का? नाही. भाषा म्हणजे एखादं पुस्तक असते ते बऱ्याचशा इंटरप्रिटेशनमध्ये त्याचा प्रभाव असतो आणि ती सगळी इंटरप्रिटेशन्स या लेखकानं त्या ह्याच्यामध्ये घेतलेली आहेत का नाही. हाऊ मेनी aspects adapter has been successful to transform from one script to other script. किती आस्पेक्ट्स एका स्क्रिप्टमधून दुसऱ्या स्क्रिप्टमध्ये त्यांनी घेतलेले आहेत. आणि हे आस्पेक्ट्स घेत असताना ॲडॅप्टर हॅज फ्रीडम. हे आस्पेक्ट घेत असताना जो माणूस ॲडॅप्ट करत आहे त्याला काहीतरी फ्रीडम आहे ना. सपोज इन ओरिजिनल टेक्स्ट देअर आर सेव्हरल इव्हेंट्स. पहिल्या टेक्स्टमध्ये बरेचसे प्रसंग आहेत. नॉट नेसेसरीली द न्यू ॲडॅप्टर कलेक्ट्स all those scenes in his second adaptation or the form which he makes. The writer is transforming original text into another one text. In the first text there are several incidents. लेखक काय करायला लागलेलं आहे इथं, एका टेक्स्टचं रूपांतर दुसऱ्या फॉर्ममध्ये करायला लागलेलं आहे. अशा वेळी पहिल्या टेक्स्टमध्ये बरेचसे प्रसंग आहेत, बरोबर आहे. ते सगळेचे सगळे प्रसंग तो तिथं घेतो का? नाही. नाव टेल मी, इज इट पॉसिबल टू ट्रान्सफॉर्म ए ड्रामा इंटू अ पोर्ट्रेट किंवा पिक्चर? चित्रामध्ये नाटकाचं रूपांतर करता येईल का? नाही ना करता येणार. मग द प्ले पिग्मेलियन इज ट्रान्सफॉर्म्ड into a picture named Pygmalion and Galatea by Jean Leon Jerome या चित्रकारानं तो एक चित्राच्या स्वरूपामध्ये आणलेला आहे. आता हे चित्राच्या स्वरूपामध्ये आणल्यावर त्याला शक्य आहे का सगळे प्रसंग त्याच्यामध्ये घेणं, डायलॉग घेणं? त्यानं तो जो विचार आहे, त्याचं जे इंटेन्शन आहे की या चित्राच्या माध्यमातून एक विशिष्ट भावना आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकू, या दृष्टीनं ज्या गोष्टी योग्य आहेत तेवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहे ना. म्हणजे त्यानं बऱ्याच गोष्टींचं ओमिशन केलेलं आहे आणि ते ओमिशन करून आपल्याला इथं त्यानं ते चित्र दिलेलं आहे. आता त्यानंतर ऑपरा लिहित असताना माय फेअर लेडी हा ऑपरा ॲलन जे लर्नर यानं तयार केला. ॲलन जे लर्नर यांनी माय फेअर लेडी हा ऑपेरा तयार केला. आता तो ऑपेरा तयार करत असताना सुद्धा काही प्रसंग त्यानं डिलीट केले आणि काही नवीन प्रसंग त्याच्यामध्ये घेतले. म्हणजे नवीन गोष्ट तयार करत असताना एखादी व्यक्ती काही गोष्टी त्याच्यामधल्या ओमिट करते किंवा काही गोष्टी त्याच्यामध्ये नवीन ॲड करते. तेच माय फेअर लेडी हा चित्रपट तयार करत असताना वॉर्नर ब्रदरनी हा चित्रपट अतिउत्तम तयार केला. त्यानंतर ती फुलराणी हे त्याच्यामध्ये नाटक तयार केलं. आता हे नाटक करत असताना ओरिजिनल काही कल्चरल आस्पेक्ट होते इंग्लंडचे, ते त्याच्यामध्ये ती फुलराणीमध्ये ते डिलीट केले. कारण का, महाराष्ट्रातल्या लोकांना इंग्रजी बाई दाखवून चालणार नाही ना, फुलं विकणारी. त्यासाठी महाराष्ट्रातलीच बाई पाहिजे. आणि मग या गोष्टी त्यांनी त्या नाटकामध्ये आणल्या. तर सिनेमा म्हणजे एखाद्या स्क्रिप्टचं सिनेमामध्ये रूपांतर करत असताना या गोष्टीचा विचार प्रामुख्यानं होत असतो.